विश्वविक्रमी मुंबईचा राजा। नमस्कार, मी स्वप्नील शिर्के। मित्रांनो, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली येत्या 29 तारखेला गुरुपौर्णिमेनिमित्त पाद्यपूजन सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। तर त्या निमित्ताने आपल्याबरोबर आहेत मंडळाचे सचिव माननीय श्री स्वप्नीलजी परब। नमस्कार। आणि या उत्सवाचं जो पाद्यपूजन सोहळा होणार आहे त्याचं नियोजन त्यांनी कोणत्या स्वरूपात केलेलं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। मुंबईच्या राजाचं यंदाचं हे 99 वर्ष आहे आणि प्रत्येकालाच आस लागली आहे ती 100 वर्षाची। पण हे 99 वर्ष आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असं वर्ष आम्ही मानतो, कारण त्याचे एक 100 वर्षाची एक रंगीत तालीम आम्ही या निमित्ताने करतो। यंदाचा पण पाद्यपूजन सोहळा हा आगळा वेगळा असेल आणि लोकांनी तो पाहण्यासाठी यावा। पाद्यपूजनाच्या निमित्ताने गणरायाच्या पावलांचं दर्शन देखील घेण्यासाठी गणेश भक्तांनी यावं असं आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो। भाविकांच्या मनात एक राहून प्रश्न जो मला बऱ्याच जणांनी विचारला की गणेश गल्लीमध्ये पाद्यपूजन सोहळा हा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेच का होतो, आणि आता तर आपण 99 वर्ष साजरं करतोय आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही बॅनर बाहेर बघितलं त्या बॅनरवरती शेषनाग आहेत, त्याच्यामध्ये विष्णूंचं गरुड आहेत आणि श्रीकृष्णांच्या जे मोराचं पीस असतं ते आहे। म्हणजे याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी आणि जोरदार कल्पना तुमची त्याच्यामध्ये दिसते। कल्पना काय असेल, कशा प्रकारे आम्ही ती प्रत्यक्षात आणू, म्हणजे गणरायाचं रूप कसं असेल, त्याची सजावट कशी असेल, हेच तर खरं गॉसिप आहे। त्याच्यामुळे हे पाहण्यासाठी आणि ते काय असेल ते ऐकण्यासाठी तुम्हाला पाद्यपूजनला यावंच लागेल, कारण त्याच वेळी जे काय असेल ते आम्ही रिव्हील करणार आहोत। ती आमची परंपरा राहिलेली आहे। आणि एक चांगला प्रश्न तुम्ही विचारलात की गुरुपौर्णिमेच्याच दिवशी हे पाद्यपूजन का, तर फार पूर्वीपासूनच हे गुरुपौर्णिमेला आम्ही करत आलेलो आहोत, कारण सगळ्यांची आद्य देवता, सगळ्या कलेची आद्य देवता हे गणेश आहे। हे गणेश हे आपले गणपती हे आपले गुरुच आहेत। त्यानुसार या गुरुपौर्णिमेला त्यांची पूजा व्हावी आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या उत्सवाला सुरुवात व्हावी असं काहीतरी कल्पना आमच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांमध्ये होती आणि त्यानुसारच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाद्यपूजन सोहळा हा प्रत्येक वर्षी आम्ही आयोजित करतो आणि ती आता आमची परंपरा राहिलेली आहे। सोहळा साजरा करतोय त्यानिमित्ताने कोणते सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहेत? भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना करणारं आमचं हे मंडळ आहे। तर दरवर्षी ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त जे काही आम्ही पाद्यपूजन सोहळा या ठिकाणी आयोजित करतो तर त्यावेळी खऱ्या अर्थाने कलाकारांच्या कलागुणांना वाव कसा देता येईल आणि त्यांच्या कला लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यासाठी म्हणून आम्ही काही एक आगळं वेगळं उपक्रम राबवत होते। विश्वविक्रमी मुंबईचा राजा याचा पाद्यपूजन सोहळा बघण्यासाठी तुम्ही नक्कीच या लालबाग नगरीमध्ये सर्वजण मोठ्या संख्येने याल आणि शांतता प्रियेने आणि भक्तिभावाने या गजाननाचा आपण आशीर्वाद घेऊ हेच बोलून थांबतो। धन्यवाद।